जवळजवळ 2005 ते 2015 पर्यंत इथे नगरसेवक म्हणून काम केलं आहे 10 वर्ष. हा इथला प्रॉब्लेम असा आहे की ह्या डोंगराखाली गरीब लोक राहतात आणि मग कसं होतं की कोणतरी आता इथले जे भूमाफिया आहेत ते डोंगर खणून घरं बनवतात आणि ते बिचारे तिथे विकत घेतात. महापालिका जेव्हा घरं बनवतात तेव्हा तिकडे लक्ष देत नाही. ती घरं बनवताना ती तोडली आणि जे बनवतात त्यांच्यावर जर कारवाई केली तर ही वेळात येणार नाही. फक्त एखाद्या गरिबांनी तिथे घर घेतल्यानंतर मग दरड कोसळणं हा नेहमीचा प्रकार झालेला आहे. कारण का डोंगर जर तुम्ही कापला तर दरड ही कोसळणार आणि एक 10 वर्षापूर्वी अशी दरड कोसळून एक लहान मुलगा इथे वारलेला आहे. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेला दरवर्षी त्यासाठी निधी ठेवून इथे जाळ्या लावा किंवा सेफ्टी वॉल बांधा म्हणून नेहमी प्रयत्न करतो आणि तशी मागच्या वर्षी आम्ही एक सेफ्टी वॉल बांधली आणि ही तुम्ही बघत असाल की इथे नेमकी इथेच दरड कोसळली, परंतु बिचाऱ्याचा जीव गेला नाही आणि त्याच्यामुळे लोक वाचलेत. आता तिथे पुन्हा त्या दुसऱ्या स्पॉटला पण महानगरपालिकेने आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर सेफ्टी वॉल बांधलेली आहे यांच्या घराशेजारी. माझं तर म्हणणं असं आहे की महानगरपालिका नुसतं नोटीस देऊन घरं खाली करतात. एवढे लोक घरं खाली करून जाणार कुठे? तर आपल्या बीएससीबीच्या बिल्डिंग तिकडे खाली आहेत, बऱ्याचशा बिल्डिंग ज्या आहेत त्याच्या खाली आहेत. तर एक लोकांना 4 महिने जर तिथे शिफ्ट केलं तर ॲटलिस्ट ते सेफ होतील, महानगरपालिकेला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि लोकही तिथे आनंदाने जातील. 4 महिन्यानंतर ते पुन्हा येतील. तर नुसतं लोकांना नोटीस द्यायचं काम करतं, लोकांना प्रेशर आणायचं, पोलीस बोलवायचे, त्यांना त्रास द्यायचा आणि त्याची सोय काय नाही. आता इथे शाळेत केलं तर शाळेत लिकेज आहे, त्यानंतर तिथे एक दामी दवाखाना बांधला तिथे प्रॉब्लेम आणि एवढे लोक कुठे खाली नेणार तिथे? माणसं तयार होत नाही जायला. तर त्या मावशीने मग तिथे आपलं सगळं स्टेटमेंट दिलं की आमचा जीव गेला तरी झालं तर आम्ही घरं सोडणार नाही. तर महापालिकेने जर त्यांना तसं बंदोबस्त केला ते पण मे महिन्यातच करायला पाहिजे. तुम्ही पाऊस पडल्यानंतर जागे होता तशी पावसात लोक शिफ्ट करणार ना. मे महिन्यात लोकांना नोटीस देण्यापेक्षा बोलवायचं तिथे ते बीएससीबी त्यांना जर शिफ्ट केलं तर लोक आनंदाने जातील. महानगरपालिकेला त्रास होणार नाही, तो पण ही सेफ्टी वॉल पण बांधून होईल ना. तर आम्ही तसं कमिशनरांना रिक्वेस्ट केलेली आहे. या वर्षी नाही पुढच्या वर्षी जर त्यांनी तशी प्रिकॉशन घेतले तर मला असं वाटतं की लोक आनंदाने जातील आणि हा जो आपल्याला एक सांगती तलवार आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे ती राहणार नाही. माझं नाव जया सिद्धप्पा केलगिरी. आम्ही इथं 22 वर्ष झाले राहतोय आणि आम्हाला 2003 पासून आम्हाला नुसते हैराण करतात. जसं झोपड्या घातलंय तेव्हापासून आम्हाला हैराण करतात. तर तुम्ही खाली करा खाली करा. आम्ही 4 महिने कुठं जाणार लेकरं बाळा घेऊन? महानगरपालिकावाल्या हो. आणि त्याच्यासाठी आम्ही कुठं जाणार? आम्हाला तेवढी आमदानी बी नाही तर आम्ही ते भाडं भरावं का आमच्या लेकरा बाळांना घालावं. आणि ते पार ते कुठं तरी झोपायला पाठवतात ते वल्या बिल्यामध्ये, तिथं लेकरा बाळांना नेऊन त्यांनी कुठं आजार पाडायचंय का आम्हाला? नाही. आम्ही आता या बारीला बोलवलं तरी आम्ही खाली करून जाणार नाही. आमचा जीव गेला तरी जाऊ द्या. आम्ही 22 वर्ष राहिलोय. आता ते देवाच्या हातात ते आम्हाला नेतो का काय करतो? आमच्याकडे मागणी आहे का आम्हाला खाली नाही करावं, आमची व्यवस्था करून द्यावं. नाहीतर आम्ही तर अजिबात खाली करणार नाही. कुणी बी येऊ द्या, कोर्टातले माणसं आले तरी आम्ही खाली करून जाणार नाही. महानगरपालिकेचे आम्हाला नोटीस देतात, खाली करा बोलतात, पण ते आम्हाला काही ते राहायला जागा देत नाही. मग इथं कुठं आहेत त्यांच्या सरकारीची जागा, त्याच्यात द्यावं आम्हाला 3-4 महिने राहायला. आम्ही पावसाळ्यात काढू तिथं. आम्ही ते वल्या बिल्यात कुठं जाऊन ते म्हणतात शाळेत झोपा, ते दवाखान्यात झोपा, सगळं गळत्या ह्याच्यात कुठं? त्याच्यापेक्षा आमचं झोपडं बरं आम्हाला. मी दिलीप पवार. तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? 15-16 वर्ष झाली. काय समस्या काय? ते आमचं चिटकलेलं घर होतं, लय हालं बिलं काढले आम्ही, पण आम्हाला काय म्हणतात तुम्ही खाली करा खाली करा. मग आमचे लेकर बाळ घेऊन कुठं जाणार आम्ही? आता हे साहेब आले म्हणून त्यांनी बघितलं तेव्हा ते केलं आमच्या तिथं जरा जाळ्या बिळ्या, तेव्हा जरा आमचा ठिकाणा लागला. आणि दरवर्षीच आम्हाला नोटीस देतात परत खाली करा हे करा. मग दरवर्षी कोण नाही हे काढणार? तुम्ही जरा बी लक्ष देत नाही. या वर्षी आले म्हणून केले. आता तुमची मागणी काय महानगरपालिकेची? मग आम्हाला त्यांनी चांगलं बनवून द्यायचं, हीच मागणी आहे. आम्ही गरीब लोक कुठं जाणार बाबा, भीक मागून खाणारेच आहे. काही कुणापाशी तर जाहिरात नाहीये आणि आम्हाला भाडे थोडे भरण्याची बी हे नाहीये. आम्ही लेकर बाळांना घालू का भाड्याचे घर हसून का घालू आणि कुठनं आणायचे आम्ही? मुली महानगर परिसरात कचोरी आणि नेतुरी टेकडीचा भाग आहे. अशा ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. माननीय आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार सदर ठिकाणी नागरिकांना नोटिसीचे वाटप करण्यात आलेले, तसेच तिथे दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांना हलवण्याचं पण काम चालू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.